नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे. मित्रांनो, IBPS RRB प्रिलिमिनरीचे जे एक्झाम्स आहेत, या एक्झाम्स 3 ऑगस्टपासून म्हणजे 3 ऑगस्टपासून या एक्झाम्सला सुरुवात होते प्रिलिमिनरीच्या. आणि IBPS RRBचं नोटिफिकेशन आल्यापासून सातत्यानं याच्यावर डिस्कशन होत होतं की प्रिलिमिनरीला म्हणजे RRBच्या ज्या एक्झाम्स आहेत प्रिलिमिनरीच्या, त्या एक्झामसाठी सेक्शनल टायमिंग हा असू शकतो का, म्हणजे एक्झामच्या वेळेस तो होऊ शकतो का. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर IBPSनी दिलेलं आहे. IBPSनी सेक्शनल टायमिंग इंट्रोड्यूस मित्रांनो या प्रिलिमिनरीच्या RRBच्या प्रिलिमिनरीच्या एक्झामसाठी केलेला आहे. मग तो कसा असेल, तर मित्रांनो 2 सेक्शन आहेत. एक आहे रिझनिंग, दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथ्स. तर या सगळ्यांना 45 मिनिटचा वेळ आहे आणि 80 मार्क्स मित्रांनो आहे. आता याच्यामध्ये आधी काय होतं की कंपोजिट टाईम होता, म्हणजे तुम्हाला फिक्स टायमिंग नव्हता त्या सेक्शन वाईज, असा अलाउट केलेला नव्हता की या सेक्शनला इतका टायमिंग आहे, तुम्ही कोणालाही किती वेळ द्या असं आधी करता यायचं. परंतु आता मित्रांनो, काल IBPSनी याला फिक्स टाईम अलाउट करून दिलेला आहे. मग काय टायमिंग आहे, तर मित्रांनो जो रिझनिंग हा जो सेक्शन आहे याच्यासाठी 25 मिनटं आहेत आणि दुसरा सेक्शन जो मॅथ्सचा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा आहे, याला 20 मिनटाचा हा टाईम अलाउट करून दिलेला आहे, फिक्स टाईम. त्याच वेळेत तुम्हाला त्या वेळेत ते दोन्ही सेक्शन मित्रांनो विथ ॲक्युरसी तुम्हाला ते करायचे आहेत. आणि मित्रांनो, आता तुम्ही काय करा की मॉक देतानाच तुम्हाला त्याच पद्धतीनं मॉक द्यावे लागणार आहेत, है ना. आणि जवळपास सगळ्याच याच्यामध्ये ते अपडेट झालेलं आहे. मॉक देताना तुमच्या लक्षात येईल की ते अपडेट झालेलं आहे. त्यामुळं मॉक द्या, त्याचा ॲनालिसिस करा, रोजचा टाईम टेबल बनवून घ्या मॉकचा आणि एक नोटबुक तयार करा. त्याच्यामध्ये डेट वाईज तुम्हाला मिळालेले सेक्शन वाईज मार्क्स आणि टोटल मार्क्स आउट ऑफ 80 किती मिळतात ते बघा. त्या दिवसाचं वीक टॉपिक कुठला वाटला तुम्हाला तो लिहून घ्या आणि त्याच्यावर थोडी प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त मॉक मित्रांनो तुम्हाला आता द्यायचे आहे. बाकी या व्हिडिओच्या संदर्भात काही डाऊट्स असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाकी बोर्डेज करिअर अकॅडमी ही ज्या दिवसापासून नोटिफिकेशन आलेलं आहे त्या दिवसापासून सगळ्या स्टुडंट्सकडनं सेक्शनल टायमिंगनुसारच मॉक आम्ही मित्रांनो करून घेत आहोत. त्यामुळे तुम्ही त्याच पद्धतीनं आता करा आणि आपलं जे सिलेक्शन आहे प्रिलिमिनरीची एक्झाम क्लिअर करायला मित्रांनो तुम्हाला या सगळ्यांचा मदत होईल. बाकी बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्यासोबत आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.